नमस्कार, जय हिंद. मी प्रदीप बागणे. मित्रांनो, जो पण मुलगा इंडियन आर्मीचा पेपर पास होऊन आलेला आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. 5-6 दिवसमध्ये आपला ग्राउंड आहे आणि हे 5-6 दिवस तुमच्यासाठी खूप नाजूक आहे. खूपच एका फुलासारखे नाजूक दिवस आहेत. डायरेक्ट इतकीशी बी चोट तुमचे 3-4 वरीची मेहनत खाऊ शकते. तर रनिंग बी करशाल, घरी काम बी करशाल, थोडा सांभाळून शरीरला, थोडा गाडीवर फिरायचं अवॉइड करा. आणि दुसरी बात, तुम्ही इंडियन आर्मीचा पेपर पास आहेत. ही वर्दी तुमची मुठ्ठीत येऊन गेलेली डायरेक्ट. ही वर्दीचे हकदार तुम्ही. ती वर्दीला जाऊ द्यायची नाही. आपल्याला फसफरची मारायची जे हे 15-20 दिवस मी तुमची प्रॅक्टिस घेतली आहे. मोहित, नयन, रोहित, वैभव, तर ही प्रॅक्टिस मी नॅशनल लेवलची प्रॅक्टिस घेतलेली. आणि प्रॅक्टिसमध्ये तुम्ही पूर्ण इमानदारीमध्ये मेहनत, आणि मी बघितलंय तुमची रनिंग ज्या हिशोबाने मी तुमची प्रॅक्टिस घेतली, तुम्ही फसफरची 100% मारताय. याच्यामध्ये 1% बी डाऊट नाही. मला फसफरचीमध्येच पाहिजेलेत. दुसरी बात, ग्राउंडवर ज्या दिवशी जाशाल त्या दिवशी मला बोट आहे नाही मला समजायला. मी मोबाईलच्या थ्रू समजवते तुम्हाला. हा 400 मीटरचा ग्राउंड आहे. इथं 150 ते 200 पोरं स्टार्टिंग पॉईंटला उभे आहेत. जर तुम्ही स्टार्टिंग पॉईंटला येऊन गेले, वेल अँड गुड आहे, खूप छान आहे. आणि बाय चान्स तुम्ही बीचमध्ये येऊन गेले 150-200 पोरांच्या, तर मित्रांनो साईड लावून जा. एकदम कोपऱ्याला निघून जा. एकदम कोपऱ्याला उभे राहून जा. 30 मीटरचा जसं रेडी गो झाला, 30 मीटरचा हिट मारून मध्ये घुसून जा. जर बीचमध्ये उभे राहाल, इथं रेडी गो करशाल, तर ते तुमच्या 10 सेकंड खाऊ शकता. डायरेक्ट इथंच पायांमध्ये पाय पोरं निघू देता नाही बाहेर. इथंच तुमचे मतलब 10 सेकंडचे वर. आणि आपल्याला 1-1 सेकंड किती महत्त्वाचे आहे त्या हिशोबाने आपण प्रॅक्टिस केलेलं आहे ग्राउंडवर. तर समजून घ्या, बाहेर निघून 30 मीटरचा हिट मारून मध्ये घुसून जा आणि ग्राउंडला लागून चला. 300 मीटर खूप कंट्रोलमध्ये पडा. जास्त ओव्हर स्पीड नको करून घ्या. 300 मीटर खूप कंट्रोलमध्ये राहून द्या. 2 राऊंड रिदममध्ये मारा. पोरांसोबत रिदममध्ये चालू द्या. तिसरा राऊंड जे पण पोरं 15-20 पोरं पुढे त्यांना लागून चला. 5-6 पोरांच्या मध्ये चाला. पुढं पण चाला नको, मध्ये चला. दम राहील. शेवटच्या राऊंडला आपल्याला दम दाखवायचा आहे. शेवटच्या राऊंडला तर डायरेक्ट फाडून टाकायचं.